आयातीवर 10% शुल्क लागू केलंय। या निर्णयामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे। केंद्रानं आता तरी 20% निर्यात शुल्क हटवावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून केली जाते। एकीकडे केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क लावलेला असताना आता बांगलादेशने देखील 10% आयात शुल्क लावल्यामुळे याचा परिणाम कांदा भावावर होणार आहे। याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहे, व्यापारी आहे आणि बाजार समिती प्रशासन पण आहे। आपण जाणून घेऊया का बांगलादेशने जे 10% आयात शुल्क लावलं याचा काय परिणाम होणार आहे आणि आता कांद्याला काय भाव मिळतोय। हो, एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, वारंवार नैसर्गिक संकटे येत आहे, काय परिस्थिती आली आणि आयात शुल्काचा काय परिणाम होणार? निश्चितच मोठा परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे या शुल्काचा। अगोदरच 20% आपलं निर्यात शुल्क सरकारने लावलेलं आहे आणि आता बांगलादेश सरकारने 10% आयात शुल्क लावलं। म्हणजेच परिणामी आपल्या या महाराष्ट्रातून जो काही कांदा निर्यात होणार होता त्याचं प्रमाण कमी होईल आणि प्रमाण कमी झाल्यामुळे कांदा बाहेर पाठवला जाणार नाही, म्हणजेच तो कमी भाव शेतकऱ्याला मिळेल। अगोदरच शेतकऱ्यावर आसमानी संकट होतं। पाऊस पडला मागच्याच आठवड्यामध्ये, वातावरण खराब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशने 10% आयात शुल्क लावल्यामुळं हे मोठं संकट एक उभं राहिलेलं आहे। मला तर असं वाटतं की हे आपल्या शेतकऱ्यांकडं या महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं लक्षच नाही। फवारणी आता सुरू झाली, 7 ते 10 हजार रुपये एकर फवारणी लागते। काय करायचं शेतकऱ्यांनी? आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्याकडे राहिलेला नाही। म्हणून विनंती आहे सरकारला का 20% निर्यात शुल्क तात्काळ कमी करा। लावल्यामुळे जे बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा जात असतो त्याच्यावर परिणाम निश्चित होणार, तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार। बाजार मार्केट डाऊन जातील आणि केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये 20% एक्सपोर्ट ड्युटी उडवलीच पाहिजे, तर मग इतर देशांमध्ये बांगलादेश सोडून माल जाऊ शकतो। त्याच्यामुळे पर्यायाने मंदी रोखली जाऊ शकते। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।